नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आपण फुगाबाही शिकणार आहोत की लहान मुलीच्या फ्रॉकला फुगाबाही कशी शिवायची. तर हे बघा, मी 2 स्ट्रिप घेतलेल्या आहेत. आहे बघा, मला संक्रांतीसाठी माझ्या मुलीसाठी फ्रॉक शिवायचा आहे. त्याच्या या आपल्याला बाह्या रेडी करायच्या आहेत. तर मला त्याला फुगाबाही शिवायची, कारण ही डिझाईन खूप सुंदर आहे त्यासाठी. तर हे बघा, फुगाबाही शिवणं खूप काही कठीण नाही आहे, खूप सोपं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे की फुगाबाही कशी शिवायची. एकदम व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण समजेल की कसं शिवायची आपल्याला लहान मुलीच्या फ्रॉकला फुगाबाई. हे बघा, हे 2 स्ट्रिप आहेत. ह्या साईडने बंद बाजू आहे, या साईडने खुली बाजू आहे. तर जी बंद बाजू आहे त्या साईडने तुम्हाला हे बघा, जितका तुम्हाला फुगा जास्त हवा तितक्या तुम्हाला प्लेट्स टाकण्यासाठी बॉक्स बनवायचा आहे. जर तुम्हाला ज्या प्लेट्स असतात, फुगा असतो, जर कमी हवा असेल तर तुम्ही 4 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. पण मला याला प्लेट्स जास्त हव्यात, फुगा जास्त हवा आहे, त्यासाठी मी 5 इंच घेते. हे बघा, 5 इंच. खालून सुद्धा आपल्याला 5 इंचावर मार्क करायचा आहे. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग घेऊ शकता, जसं तुम्हाला हवं असेल तसं. 4 इंचाला पण फुगा छान येतो, पण मला जास्त हवा आहे म्हणून मी 5 इंचाला मार्क केलेला आहे. तर बॉक्स आखून घ्यायचा आहे आपल्याला. हा बॉक्स आखल्यानंतर हे बघा, सारख्या करून घ्यायचा आहे हा कापड. बॉक्स आखल्यानंतर तुम्हाला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, 5.25 इंच. तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही घेऊ शकता किती आहे ते. तर 5.25 ला मी मार्क करते आणि इथून सुद्धा रेष आखून घेते. रेष आखल्यानंतर इथे तुम्हाला मार्क करायचा आहे 2.25 इंच. 2.25 ला मार्क केल्यानंतर ही जी रेष आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, 2.25 ला बरोबर इथून ही लाईन आपल्याला ड्रॉ करायची. ही लाईन ड्रॉ झाल्यानंतर खालून तुम्हाला 1 इंचाला मार्क करायचा आहे. 1 इंचाला मार्क केल्यानंतर इथून हा बाईचा आकार देऊन घ्यायचा आहे. नंतर वरच्या साईडने आपल्याला मागचा पुढचा पार्ट समजायला पाहिजे म्हणून या साईडने असा गोलाकार देऊन घ्यायचा आहे बाईचा. हा जो गोलाकार आहे तो पुढच्या भागाचा असेल, हे आपल्याला समजेल. तर हे बघा, असा आकार दिल्यानंतर आपल्याला ही बाई कट करून घ्यायची आहे. त्याआधी हा जो आपण बॉक्स रेडी केलेला आहे तिथे खूण करून घ्यायची आहे अशा प्रकारे, म्हणजे आपल्याला समजेल की इथपर्यंत आपल्याला प्लेट टाकायची आहे. तर आपण हा जो बॉक्स आहे की ही जी बाई आहे ती कट करून घेणार आहोत. हे बघा, आपली ही बाई रेडी झालेली. आता ही जी बाजू आहे ती बॅक पार्टची आहे आणि ही जी गोल बाजू आहे ती फ्रंट पार्टची आहे, एवढं लक्षात ठेवायचं. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो बॉक्स आहे हा बघा, या लाईनपासून या लाईनपर्यंत हा पूर्ण बॉक्स आहे. तिथे आपल्याला अशा प्लेट्स टाकून घ्यायच्या आहे आणि फुगा रेडी करून घ्यायचा आहे. तर चला मग कसा करायचा. तर हे बघा, हा जो बॉक्स आहे ना, हे बघा, ही रेष ते ही रेष आपल्याला याच्यामध्ये प्लेट्स टाकून घेणार आहोत. छोट्या छोट्या प्लेट्स टाकायचे आहेत. बघा, आपल्या प्लेट्स टाकून झाल्या. आता या साईडने आपल्याला ह्या अशा खालच्या साईडने सुद्धा आपल्याला त्या प्लेट्स स्टिच करून घ्यायचे. हळूवारपणे करायच्या. आपल्या प्लेट्स व्यवस्थित एकावर एक आल्या पाहिजे. जशा खालच्या आहेत ना तशाच सेम वरच्या आणि खालच्या आल्या पाहिजे. दोन प्लेट्स आहेत. आता हे जे धागे वगैरे असतात ना ते कट करून घ्यायचे, म्हणजे आपली बाही जी आहे ते फिनिशिंगने रेडी होईल. काही काही कपड्यांचे खूपच धागे निघतात, तर ते व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचे. हे बघा, अशी ही आपली बाही रेडी होईल. हे बघा, छान असा फुगा येईल. हे बघा, तर इथे आपण दुसरी बाई सुद्धा सेम रेडी करून घेतो. अशा प्लेट्स आल्या पाहिजे.
बरोबर जिथे आपण खूण केली ना तो भाग असा. हे बघा, मी या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत जे आपण फुगाबाई रेडी केली ना त्याला पायपिंग लावण्यासाठी. धागे दोगरे जे काय असतील ते आधी कट करून घ्यायचे, म्हणजे आपण पायपिंग लावतो तेव्हा आपल्या सुईमध्ये धागे अडकणार नाही. तर हे बघा, आपल्या बाहीच्या भागावरती पट्टीची सरळ बाजू ठेवायची आणि स्टिच करून घ्यायची आहे. ही पट्टी जी आहे ती मी 2 इंचाची घेतलेली आहे रुंदीला. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त घेऊ शकता. तुम्हाला पायपिंग कशी हवी आहे, जाड हवी की एकदम बारीक हवी, त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता. तर मी ते पायपिंग लावून घेत आहे बाहीला. खूप सोपी आहे आणि साध्या सोप्या भाषेत तुम्हाला मी सांगते की बाही कशी शिवायची, पफ स्लीव किंवा फुगा बाही. खूप सोपी पद्धत आहे आणि लहान मुलींचे जे फ्रॉक असतात ना, जशी या बाहीला डिझाईन आहे त्या डिझाईनच्या पफ स्लीव खूप छान दिसतात. आणि हा फ्रॉक जो आहे तो मी माझ्या मुलीला संक्रांतीसाठी शिवत आहे. तर हे बघा, शिलाईची बाजू आतमध्ये दुमडायची आणि ती त्याच्यावरती डबल फोल्ड करून तिथून स्टिच करून घ्यायचं आहे. तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला जर मुलगी असेल तर या स्लीव्स नक्की शिवून बघा, खूप छान दिसतात मुलींना. आणि माझ्या मुलीला पण पफ स्लीव खूप आवडतात, म्हणजे फोटोत वगैरे बघते ना ती, तिला खूप आवडतात. त्याच्यामुळे मी ट्राय करते म्हणजे मला येतंच, पण मी आज पहिल्यांदाच बनवते तिच्यासाठी पफ स्लीव. नाही तर तिचे विदाऊट स्लीवचेच फ्रॉक असतात, कारण लहानपणी कुठे आपण फ्रॉकला स्लीव्स वगैरे लावतो. पण म्हटलं तिची हौस आहे तर लावूया. तर संक्रांतीसाठी खूप छान फ्रॉक रेडी करते मी. तर हा जो कापड आहे ना तो मी आमच्या इकडे आठवडे बाजार असतो संडेला, तिथून आणलेला आहे 20 रुपयाचा कापड. तर 20 रुपयाच्या कापडामध्ये ही फ्रॉक रेडी होत आहे. तर तुम्ही जर घरी शिवणारे असाल ना तर तुमचे बरेच पैसे वाचतात फ्रॉक वगैरे ड्रेस कपडे शिवायचे. हे बघा किती छान पफ स्लीव आपली दिसत आहेत, घातल्यावरती अजून सुंदर दिसते. तर तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण जमेल आणि खूप छान दिसते, सुंदर दिसते. पफ स्लीव शिवणं बऱ्याच महिलांना असं वाटतं खूप कठीण आहे, जमणारच नाही. तर अजिबात कठीण नाही आहे. तुम्ही तुमच्या ब्लाऊजला, तुमच्या मुलीच्या फ्रॉकला, तुमच्या ड्रेसला ट्राय करू शकता. खूप छान दिसते पफ स्लीव आणि सगळ्यांची फेवरेट आहे, कारण तिथे सुन्नट पाडतो ना आपण, त्या खूप छान दिसतात. आणि जॉईंट केल्यावरती आणि घातल्यावरती तर अजून खूप छान दिसेल. तुम्ही नक्की ट्राय करा. हे बघा किती सुंदर दिसते आपली पफ स्लीव आणि त्याच्यावरची डिझाईन आहे ना ती खूप छान आहे. ती मला खूप पर्सनली खूप आवडलेली. तर खूप छान दिसते, तुम्ही नक्कीच ट्राय करा. हे बघा स्लीव्ज आपल्या रेडी आहे, पफ स्लीव्ज. हे बघा किती सुंदर ते पफ स्लीव्ज आपल्या रेडी झालेल्या आहे. तुम्ही पण अशा स्लीव्ज घरी स्टिच करू शकता, नक्की ट्राय करा. हे बघा खूप सुंदर अशा प्लेट्स आलेल्या आहेत आणि छान फुगाबाई आपली पफ बाई रेडी झालेली आहे. घातल्यावर तर खूपच सुंदर दिसेल आणि फ्रॉकचा लुक असा काही आलेला आहे. हे बघा, हे बघा हा घेर आहे, हा बॉक्स प्लेट्स टाकलेला आहे मी इथे. हे बघा किती सुंदर फ्रॉक रेडी झालेली आहे. अजून इथे डिझाईनचा मला ते फ्लॉवर सारखं लावायचं आहे, ते मी लावणार आहे. मागच्या साईडला इथे हुक लावायचा आहे. तर असा खूप छान आपला फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे. तर मी त्याचा घेर बघू शकता. हे बघा, हे बघा खूप छान दिसतोय फ्रॉक. चला मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि लाईक शेअर सुद्धा नक्की करा.